एका बाजूला दिव्यांग 11 तर एका बाजूला आपण तन्मय 4147. पहिलाच बॉल अतिशय वेगाने होता, तिखट बाउन्सर होता. डॉट बॉल येतो, पहिलाच डॉट बॉल येतो. दोन्ही टीमचा 12th मॅन. बॉलर नेम दीपेश मुंडे. सेकंडला फलंदाज हरेश. नॉन स्ट्राईकला विनायक. हर्ष आणि विनायक ही जोडी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये. फलंदाज पण पुन्हा एकदा बघतो, आई बॉल बॅटचे कडा. फलंदाज बा शून्यावरती पहिला धक्का बसतोय. फलंदाजी करताना दिव्यांग 11 संघाला तन्मय 4147 च्या खात्यामध्ये पहिली विकेट शून्यावरती. हरेश बॅक टू द डगआउट. झोपून दिला. प्रयत्न खूप चांगला, 100% कमिटमेंट. एका हातामध्ये जल कॅरी करायचा होता, झालं नाही तसं. डॉट बॉल, एक धाव इथनं कंप्लीट झाली एका धावेने. 10 फलकावरती आपण बघतो अकाउंट ओपन करत असताना तेजस स्वतःच आणि संघाचं. तीन बॉल एक दादा फलकावरती. एक गडी बाद झाला. विनायक डावकुरा त्याचा फलंदाज साकडला सरकला. क्षमता ताकद खूप या खेळाडूमध्ये. खूप कमी वयामध्ये खूप मोठं नाव टेनिस बॉल मध्ये करण्याचा विचार आणि त्या विचारावरती ठाम असलेला फलंदाज विनायक डावकुरा त्याचा फलंदाज. अपील मध्ये उत्साह खूप, पण पंचाने स्पष्ट नकार. डॉट बॉल येतोय विनायक समोर दीपेश मुंडेचा. 4 बॉल धावा, एक धाव फलकावरती. एक गडाचा बदल्यामध्ये पॉवर प्ले सुरू असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी 4 बॉल मध्ये आतापर्यंत. पॉवर प्लेची गोलंदाजी कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण मैदानावर दाखवत असताना गोलंदाज दीपेशला बघतो आपण. 2 फिल्डर तट्या सगळ्याच्या बाहेर आपण बघतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक फिल्डर असेल, डीप मध्ये काऊ कॉर्नरला असेल. बॅटची कडा घेतलीये का, अपील केले. अपील मध्ये उत्साह आहे सर्व खेळाडू. स्क्वेअर लेग पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा, 1 वरती. विनायक सुद्धा परतेल. तिसरा पंचांचा रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड अंपायर डिसिजन असणार आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. या इट इज आउट. फलंदाज बाद. एक धाव संख्येवरती दुसरा सलामीचा अजून एक फलंदाज बाद.
हा बॉल इथे बघावं लागेल, लाईन लाईन खराब आहे. यस इट इज अ व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा अवांतर धाव. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती बघतो आपण धावा 8. 6वा धावफलकावरती हाय चेंडू. इथे मात्र फटका चांगला, पॉवर प्लेचा वापर तर केलाय. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने, डीप मध्ये जाईल, सीमा पार. बघा घाई करू नका. कोणत्या प्रकारची दुखापत कोणत्या खेळाडूला व्हावी नाही अशी नक्कीच आशा बाळग. छान धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण 12 धावा. पहिला बॉल वरती मात्र इथं स्वागत केलंय गोलंदाज सागरचं. चौकाराने फलंदाज पण बघतो आज साकट एनला तेजस. हा चेंडू गुडघा टेकून खेळायचा होता आडवा बॅटने. लाईन लेन बघावी लागेल. बॉल मागे चाललाय, सुरक्षक बीट. व्हाईट बॉल लॉंग स्टॉकला चाललेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा देऊन जाईल आणि व्हाईटची एक म्हणजे 5 धावा या बॉलवरती मोजावा लागतील आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्पीडअप करा प्लीज. बघा आम्ही अगोदर सूचना केली होती व्हॉलेंटियर्स आपण जो कोणता संघ खेळत असेल त्यांनी प्लीज सहकार्य करा मित्रांनो. जागा आहे बसायला आपल्याकडे. थोडंसं सहकार्य आपण केलं तर खूप चांगलं होईल, जेणेकरून आपला वेळही वाचेल. 4-17 वरती धावफलक बघतोय. पहिल्याच बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल वरती व्हाईट चौकार, व्हाईट वर चौकार, म्हणजे एकूण धावा खर्च केलेत गोलंदाजाने आतापर्यंत 10. बॉल झाल्या फक्त एकच. चला स्पीडअप करा प्लीज. वारंवार आम्ही सूचना करतोय, स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. पुढचा बॉल सागरचा. अपील मध्ये उत्साह खूप आहे. पंचांचा स्पष्ट नकार. लेग बाईची धाव ही ऍड केली जाईल धावफलकावरती. एका धावेने अजून धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघूयात 18 धावा, 2 बॉल झालेत. साकेटला सरकला पुन्हा सिद्धेश, ज्याने आल्याबरोबर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता तो सिद्धेश. साकेटला आपण बघतो 4थ्या क्रमांकावरती जवळपास फलंदाजी करण्यासाठी आलाय. 2 विकेट लवकर गेले होते तरी सुद्धा त्यांनी शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता. हाय बॉल फुलटॉस, फटका चांगला. अलॉनी कार्पेट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत, फंबल झालेत, मिस्टेक थोडीशी झाली त्यांच्याकडनं. बॉल अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना तिथे मात्र आपण बघितलं टीनू नक्कीच होतं त्यांच्याकडनं थोडीशी मिसफिल्ड झाली. 2 धावफलक 20 वरती दुहेरी अंकाने धावफलक बघतो आपण. 3 बॉल 20 धावा धावफलकावरती. टिनूचं नाव घेतं तर नेहमीच अंडर बॉक्स टीम आठवतं आम्हाला. तन्मय पॅकर्स या टीमचं नक्कीच कॅप्टन आणि बरंच काय या संघाचं नक्कीच त्यांच्याकडनं बघायला भेटतं. प्रतिनिधित्व त्या संघाचं होणार आहेत. व्हाईट बॉल अवांतर धावेने. धावफलक आपण बघतोय 21 वरती. बॉल झाली 3. या षटकामध्ये खूप काय घडताना बघितलं आपण. तिसरा वाईट बघितला या ओव्हरचा. धावा धावफलकावरती एकूण 21. फुल टॉस बॉल, बॅटचा रडार मध्ये. बॉल चालाय सीमा पार, मिड विकेटच्या वरन. अंपायरचा इशारा, 6 धावेचा षटकार.
बॉल झाले आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज सागरचा. मागणं षटक ठरलंय. षटकार चौकार आणि हाही षटकार. बॉल लॉंग ऑफ वरनं जाईल सीमा पार. अजून एक षटकार. आणि तरी सुद्धा एक प्लेअर त्याने घेतला नाही, कारण की जे पॉइंट्स असतात ना त्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला प्लेअर कव्हर अप करणं गरजेचं असतं. सो त्या पॉइंट्स मध्ये त्यांना प्लेयर्स पूर्ण करता आले नाही. सो या आयोजकांची सूचना आहे 2 बॉलची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 37 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. पहिला षटकाचा जर विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7, या षटकात आले 29. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दीपेश मुंडे. प्रथम षटक नक्कीच ऑपरेटिंग करतायत. झाल्यात 37. फुलटॉस बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे जजमेंट करतायत प्रॉपर आणि झेलही टिपलाय लॉंग ऑनला. फलंदाज होतो आपण अजून एक धक्का तेजसच्या स्वरूपात. विश्वनाथ मुंडे. असं पुढचा बॉल. हा बॉल इथे धीम्या गतीचा होता. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण. गोलंदाज दीपेशकडे व्हेरिएशन्स आहेत. डॉट बॉल येतोय. कमबॅक त्याने खूप चांगले केले. 2 बॉल वरतीच पहिल्या बॉलवर विकेट. फुलटॉस बॉल होता असं वाटलं होतं. बॉल जाईल सीमा पार. फटका फसला. तो लॉंग ऑन टिपलेला झेल तेजसला परतावं लागलं. विश्वनाथ मुंडे पहिला डॉट खेळतोय. तर एका बाजूला बघितलं सिद्धेशला 5 बॉल 24. हा बॉल बॅटचा वरती लागला. जणू काय स्टिकर जवळ लागला की का फटका एकच जाऊ मिळेल. षटक कव्हरला बॉल फील्ड होतो. एका धावेने 38. तीन बॉल धावा फलकावर बघतो आपण 38. 3 चेंडूंचा खेळ संपन्न. 38 धावा. तिसरा षटक सुरू असताना जवळपास विचार केला तर 15 बॉलचा खेळ संपन्न झाला. पुढचा बॉल पुढचा सुद्धा खूप चांगला चेंडू. तेवढी चांगली फिल्डिंग झाली. सर्कलच्या आतमध्ये खूप वेगाने फटका खेचला होता. फुलटॉस बॉल होता दीपेशचा. फिल्डिंग आहे तेवढीच चांगली. एकच धाव मिळाली. एका धाव्याने धाव फलक 39 वरती. 4 बॉल 39 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज लांब ठेवण्याचा प्रयत्न. या सिटीचा वाईट. अंपायर आमच्याकडे वळून सांगतायत की हा बॉल असेल अवांतर धाव. वाईटने एक धाव पुढे जाईल धाव फलकावरती. 40 4 बॉल 40. 3 विकेट एकट्या गोलंदाज दीपेशने घेतले. 6 धावा खर्च केलेत प्रथमेश. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. प्रथमेश जेवढी चांगली कॉमेंट्री करतो तेवढीच चांगली तो आता स्कोरिंग सुद्धा करतो. लाईक अपडेटिंगला आपण त्याला बघतो. हा बॉल एस्टनच्या वरनं चाललाय. डॉट बॉल येतोय. 5 बॉल झाले 40 धावा धाव फलकावर. धावा तर झाल्यात. ज्या धावा हव्या त्या धावा तर झालेल्या आहेत. हा बॉल बघितला बघा गद्दी लेग स्टिकच्या वरनं टप्पा पडल्यावरती बॉलने घेतलेली फिरकी. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दीपेशची आतापर्यंत. हो 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 चांगला चेंडू बॅटम बॅटचा मधोमध यॉर्कर लेंथचा चेंडू होता. अजून एक डॉट बॉल शेवटचाही. हा डॉट बॉल येतोय. षटक संपूर्ण तिसऱ्या पाण्याची मागणी केली होती. 3 विकेट गमावत असताना धावा धाव फलकावरती 13.33 च्या सरासरीने 40 धावा धाव फलकावरती लागत असताना प्रथम फलंदाजी करताना दिव्यांक 11 या संघाची. आणि तेव्हा डीजे मास्टरला संधी ऐकू एक अप्रतिम गाणे. आणि तुम्ही आता लक्ष द्यावं कारण की वेळेला आता बंधन आहेत आपल्याकडे. 3 मॅच नंतर अजून कव्हर करायच्या आहेत. 3च ओव्हर झाल्या धावा धाव फलकावरती. बघतो आपण एकूण 40. चौथ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज जयेश मुंडे. धावा 40. पहिला बॉल जयेश खेळून आला. इथे बॉल हवेमध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे टिनू. त्याचा अवकाशा बाहेर जाईल. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तो खेळतोय. त्याची बॅट आग ओखळतीये आणि त्याच अनुषंकेने तो उतरला मैदानावरती. सलगचा दुसरा षटकार. दोन फलंदाज या स्पर्धेमध्ये 49 धावेवरती थांबलेत. इथे बघायला भेटतील का 50 धावा. 13 धावेची गरज आहे. 8 बॉल 37. या अगोदरचा फटका बघू शकतो आपण. ऍक्शन रिप्ले आमच्या स्क्रीन वरती. हा सफल झाला अगोदरच. मन बनवलं ऑन साइडला. हा फटका खूप सुरेख होता. बॉल सरळ फेकून दिला डीपला मिड विकेटच्या वरनं. सिद्धेश काय मन बनवलाय त्याने. जर आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर त्याने षटकार ठोकला होता. आणि ऑपरेटिंग बघू शकता आपण करतो आमच्या समोर प्रथमेश ठाकूर व्हॉइस ऑफ नेटिव्हली. जेवढा चांगला आवाज तेवढी चांगली ऑपरेटिंग सुद्धा आता तो करतोय. सुपर स्पोर्ट्स.in. बघा दीपेश मुंडे तुम्हाला गरज असेल तर आपल्याकडे एक मुलगा अजून तयार आहे. हा बॉल फटका चांगला. इथे सुद्धा ऑलॉजी कार्पेट गॅप मध्ये बॉल चाललाय.
मिड विकेट डीप मधना फिल्डर येतोय दीपेश चेंडूवरती आणि या 2 धावा 2 धाबल पुढे जाईल धाबलगावरती 54 धावा 9 बॉल 39 वरती सिद्धेश 11ची गरज आहे त्याला 50 धावेसाठी आणि बॉल शिल्लक आहेत अजूनही इथनं विचार केलं तर 7 हा बॉल इथे मात्र स्विच करायचं होतं व्हाईट बॉल अवंतर धाव 2 बॉल अजून 3 बॉल अजून बाकी आहेत 2 षटकारला 2 एक दुहेरी बघितले आपण हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर बघायला भेटला ऑन साइडला फिल्डर आहे तिथे दीपेश आहेत एक झाली आहे दुसरीचा प्रयत्न चालवलाय आता काय होईल इथे रनआउट विकेट सॅक्रिफाईस करावे लागते विश्वनाथ ला सुद्धा मैदानाचा बाहेर 55 वरती 4था दीक्षित मुंडे कुठे असायला आपण यायचं दीक्षित मुंडे कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन साधायचं आपण दीक्षित यदू भाऊ आकाशंचे भावेश पवार मग यदू भाऊ तुमच्या संघाला परास्त केलं होतं तेवी जावा अवघ्या तुम्हाला करू दिल्या नव्हत्या पाल्याच्या मैदानावरती पण यदू भाऊने इरादे स्पष्ट केले आल्या बरोबर ठोकला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार बघू शकता आपण सफल झाला आल्या बरोबर फलंदाज यदू भाऊला मन बनवलं मागे जसा बॉल टप्पा घेतल्यावरती बाउन्स मिळाला ना तसा फटका मागे खेचला सरळ फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकारासाठी संजयजी मुंडे यांच्याकडनं यदू भाऊसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये चान्स आहे खूप संधी आहे यदू भाऊकडे अजून काहीशा बॉलचा खेळ शिल्लक आहे 60 झालेत बॉल झालेत या षटकातील 5 शेवटचा बॉल गोलंदाज आपण बघू शकतो जयेशचा शेवटचा बॉल सगळ्यात भाऊ हा बॉल उडवलाय हो बॅट्सर रडार मध्ये मिड विकेटला फिल्डर जजमेंट करताय त्याचा अवकाशा बाहेर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल षटकार येतोय यदू भाऊच्या बॅट मधून 66 यस जीज आहे धाव फलकावर 66
पहिलाच बॉल इथे मात्र सिद्धेसाठी स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फिल्डर आहे तिथे येतो डीप मधून, मिसफिल्ड झाली आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दोनही कंप्लीट झालेत. 2 ने 10 फलक जाईल पुढे 68. गोलंदाज ट्रॅक वरती आहे. गोलंदाज टिनू बेडेकर धावा फलकावरती 68. 68. 42 वर खेळतोय फलंदाज. 11 बॉल सिद्धेश. हा बॉल इथे पुन्हा एकदा हवाईमध्ये नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. एक झाले कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दोनही कंप्लीट. थोडीशी मिसफिल्ड, अंपायरचा इशारा नो बॉलचा. 1 शॉट, सॉरी. 1 शॉट, एकच धाव मिळेल म्हणजे इथनं दुष्काळात 13वा महिना. एकच धाव मिळेल. एका धाव्याने आपण बघू शकतो धावा 69 था फलकावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. टिनू फुल टॉस बॉल आता नो आहे. हवेमध्ये आहे, फिल्डर आहे, जजमेंट केलं होतं, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा दाहून पूर्ण केल्यात. नो प्लस 2 म्हणजे मिळतील या 3 धावा. टिनूचा खराब चेंडू मात्र कुठेतरी देऊन जाईल पर्वणी. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून येत आहेत धावा. 2 बॉलची जी पॅनल्टी होती ती नक्कीच कुठेतरी भरून काढली, म्हणजे जाणवत नाहीये मैदानावरती, कारण की धावा झाल्यात. आताचा बॉल डॉट येतोय. चांगला चेंडू, कमबॅक, फ्री हिटचा बॉल होता. गोलंदाज पण बघितलं टिनूचा. 3 बॉल झाले. धावा 72. 45 वर खेळतोय. जर या बॉलवर षटकार आला तर 50 धावा होतील. फलंदाज सिद्धेशच्या पहिली 50 बघायला भेटेल का? बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर जवळपास कोणी नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसरीचा प्रयत्न, दोनही कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय सिद्धेशने, स्ट्राईक सोड्या दिल्या मात्र इथनं, पण फलंदाज होईल बाद. 2च धावा मिळतील. 15 बॉल 47 बॅट मधनं आल्या आणि मात्र 3 धावांपासून अवघं अर्धशतक त्याचं सुद्धा राहिलं. संघाची धावसंख्या एकूण धाव फलकावरती आपण बघतोय 74. 5 गड्यांचा बदल्यामध्ये तब्बल 75 धावेंचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे दिव्यांग 11 ने फलंदाजी करताना तन्मय 4147 या टीम समोर. सरळ नीता स्मृती टीमचं कॅप्टन आपण यायचं. नीता स्मृती टीमचं कॅप्टन आणि सारांश 11. नीता स्मृती आणि सारांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूयात नाणेफेकी. बोलूयात आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. धावा झाल्या धाफलकावरती 74. करायच्यात 75. धावांचा पाठलाग करताना थांबवेल की धावांचा पाठलाग करेल? दिव्यांग 11 संघासमोर आपण पुन्हा एकदा बघतोय. फलंदाजी आता करायची आहे ती म्हणजेच तन्मय 4147 ला. या बोलूयात कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात प्रथमेश ठाकूर, व्हॉइस ऑफ नेटिव्ह यांचा आवाज.
तर चला लगेच बॅटर्स आपले पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ आपण घेऊ नका. रिक्वेस्ट फिल्डिंग आपण त्वरित लावून घ्यायची आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. जवळपास 3 वाजलेले आहेत. चला फिल्डिंग आपण त्वरित लावून घ्यायची आहे. बघा वेळ जास्त घेऊ नका. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही आपल्याला. कारण बॉल घेऊन येताना मॅच बॉल. चला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सो आपण मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग आपण लावून घ्या. बघा वारंवार एकच सूचना द्यायला लावू नका. प्लीज रिक्वेस्ट आहे. आपण जितका जास्त वेळ आता घ्याल तितके कमी ओव्हर आपल्याला पुढे मिळतील. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा. ऋणमय 11 आणि येस नीता स्मृती 11 आणि सारांश 11. नीता स्मृती 11 आणि सारांश 11. ज्या टीमचं कॅप्टन इथे नसेल त्या टीमला पेनल्टी दिली जाईल पहिला बॉल पडायच्या पहिले. नीता स्मृती 11चे कॅप्टन इथे आहेत. सारांश 11चे कॅप्टन नाही आहेत अजूनही. पहिला बॉल पडायच्या पहिले जर नसेल तर पेनल्टी लगेच दिली जाईल. वेळ किती घेतात बघा आपण. चला दिव्यांग 11 विनय अजून किती वेळ घ्यायचा बघा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विनायकचं स्वागत केलंय. करण बेडेकरनं ठोकलाय षटकार. यावेळेस देखील आणखीन एक वन मोर बिग हिट अनदर मॅसिव्ह करण ब्लॉकबस्टर बेडेकर आणि त्याचा बॅटमॅन सलगचा दुसरा धमाकेदार षटकार. मी दीपेश दादा आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दीपेश दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर टॉस आपण पूर्ण करतोय. टॉस झालाय. ओके डॉलर कुठे गेला. चला हरकत नाही या.
टॉस आपण पूर्ण केलेला आहे. टॉस इथे जिंकला. आय थिंक सारांश 11ने निर्णय फिल्डिंगचा घेतलाय. नीता स्मृती 11ला 2 धावांची पॅनल्टी असेल. विदाउट शूज कॅप्टन चला चला हरकत नाही. ते चला जाऊ द्या, चला हरकत नाही. आपण मॅचच्या दिशेत थोडं वळणार आहोत. 75 झालेल्या आहेत धावसंख्या, 74 झालेल्या आहेत. 75चं लक्ष आहे आणि सर करताना आतापर्यंत 14 धावा धावफलकावर लागले गेल्यात. चला विनायक बघा. भावेश पवार जास्त वेळ आता घेऊ नका. यदुभाऊ मुंडे पुन्हा एकदा विनायक सज्ज होत आहेत. आडव्या पार्टनर कारण आता काही थांबायचं नाव घेणारच नाहीये. हा बॉल देखील पाठवलाय थेट मिड विकेटच्या वरून. 6 धावा. का बॅटिंग करतोय कारण बेडेकरची बेधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर कालचा फॉर्म जणू काही त्याने पुन्हा इथे आणला. जसाच काल जसा सेट झाला होता तसा इथे आता मात्र त्याच वेगानं धावा बनवतोय की काय. लाखिवली टीमच्या विरुद्ध सुरुवातीला जास्त नाही कुणाल, मी तर 5-6 चेंडू बघून गेलो फक्त, पण तिथे करणने का बॅटिंग केली. आणि आता विदाउट शूज कोणी येणार नाही, गोष्टीची नोंद घ्या. धावसंख्या तब्बल 20. 2 चेंडू अजूनही शिल्लक. विनायक यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. 2 धावा तर मिळतील सहज, त्यामध्ये शंका नाहीये. या 2 धावफलक पुढे 22 वर. 22 रन्स ऑन द बोर्ड. लक्ष भरपूर मोठं आहे. तब्बल 75 धावांचं लक्ष. एक मोठं लक्ष डोळ्यापुढे ठेवलंय. आणखीन एक कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या बॉलवर. खरं तर पहिला डॉट बॉल आपण पाहिला या इनिंग मधला आणि ओव्हरची झाली समाप्ती. 22 धावा पहिल्या ओव्हर नंतर 75चा पाठलाग करताना. ओमकार मॅच जर इतकी लाईटली घेतली नसती कदाचित पहिल्या मॅच मध्ये मी जिंकले असते, कारण 80हून जास्त धावा बनवल्या होत्या. जर अशीच गोलंदाजी होत राहिली तर 90 धावा देखील अपुऱ्या ठरतील. यदू भाऊ आता एकच सूचना किती वेळा द्यायची, प्लीज थोडं कॉपरेट करा. आपण विनायक जास्त वेळ आपण घेऊ नका, विनंती आहे. रोहितला आपण पाहतोय, रोहित मुंडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर. आणि नक्कीच यदुभाऊ मुंडे यांचा रफ्तारचा सौदागर, अर्थातच रोहित मुंडे म्हणजे रफ्तार मुंडेला आपण पाहतोय. विनायक 3-3 4-4 जण जर तुम्ही फिल्डिंग लावाल तर संध्याकाळपर्यंत आपल्याला तुमचीच मॅच कंटिन्यू करावी लागेल. ओ क्या बात है, रफ्तार का सौदागर रोहित मुंडेला आपण पाहतोय डॉट बॉल न सुरुवात करतोय. बघा अंपायरने ऑलरेडी एकदा अनाउन्समेंट दिलेली आहे, एकदा कॉल दिलेला आहे पंचांनी.
MP भाई यांच्याकडून रोहित मुंडेला हॅट्रिक साठी 3000. क्या बात आहे रोहित, गुड बॉलिंग. चांगला चेंडू आपण पाहतोय. दीपेश मुंडे रोहित मुंडे पाहिलं तर रेवन जोडी आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग MP भाई यांच्या वतीनं. खरे तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असेल रोहित मुंडेला. अनोखी ऍक्शन, एक वेगळी ऍक्शन आपण पाहतोय रोहित मुंडेची. येस, यावेळेस फक्त दिशा दिली आहे. इनफिल्ड मध्ये अडवलंय चेंडूला. एकच धाव इथे मिळेल. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. धावसंख्या 23 वर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस देखील करण जबरदस्त फटका ठोकलाय. करण ब्लॉकबस्टर बेडेकर आणि त्याच्या बॅटमध्ये दमदार हिट, सिक्सर. विराज, खर तर ज्या विनायकला पहिल्या ओव्हर मध्ये 22 ठोकून काढल्या करणनं, रोहितला आता पहिल्या षटकात ठोकल्याच्या नंतर आता विनायक त्याला कानमंत्र द्यायला आले. आता नक्की कानमंत्र तरी कोणता दिलाय. पुन्हा यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रात आणखीन एक. थोडं सांभाळा प्लीज, थोडं सांभाळून खेळा. चौकार तर आलाय पण फिल्डिंग करताना थोडं सावकाश लक्ष द्या तिथे थोडं. रोहित मुंडे गोलंदाजी मार्कवर. खरं तर जयेश पाटील सोनारपाडा मोठ्या सोन्याचे भरपूर मोठे फॅन आहेत ते. फटका फसलाय, विकेट, वॅकेंट एरिया. फिल्डर डीप मध्ये 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक पुढे 35 वर. बघता बघता या दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपन्न झाला आणि या ओव्हर मध्ये देखील 13 धावा आल्या. 2 ओव्हर नंतर 35 धावा बिनबाद धावफलक आपण पाहतोय. 4147 तन्मय पॅकर्स. बॉल, शॉट ऑफ लेंथ होता, विकेट डोक्यात. आणि आता एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद आहे. येस, जेलबादच्या स्वरूपात तिथे आपण पाहतोय विकेट. इस अंपायर आउट आहे. फलंदाज कॅच आउट आहे. बघा बॅटर आपला रेडी ठेवा. आता अजून जर जास्त इथं वेळ घेतला तर मला तर वाटतं विराजच माईक हातात घेतील. बाबा वरून खाली या तुम्ही. 4 जण कुठे बसलात वर. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो 3rd ओव्हर आणि
सिद्धेश आलाय स्ट्राईक वर. दीपेशला आपण पाहतो स्ट्राईक. करण मॅच तर जवळपास खुली केली. करण स्ट्राईक वर आहे आणि आणखीन एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. करण ब्लॉकबस्टर बेडेकर, अनस्टॉपेबल बेडेकर. खर तर चांगला बॅटिंग करत होता, पण आता जसा दीपेश आला मैदानाच्या आतमध्ये त्याने देखील हात खुले केलेत आणि दीपेशच्या बॅटमध्ये देखील जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ऑन साइडला दीपेशच्या बॅटमधनं पुल अँड पॉवरफुल. आणखीन एक जबरदस्त प्रहार षटकारानंतरचा येतोय, दमदार चौकार. चेंडू 30 धावा. समीकरण खुलं केलंय. यावेळेस देखील अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक बॉलरवरती प्रहार केलाय. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. यापूर्वी करण बेडेकरनं आणि आता मात्र दीपेश मुंडेनं षटकार चौकार लगावलेत. दीपेश स्ट्रायकिंग एंड वर सोडून दिल्या. वेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतो टोटल 46. आणखीन एक खोला टाकलाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक केलाय आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल दबाव पाडेल जरूर या मॅचवर बॅटिंग टीमवर, कारण धावांसाठी संघर्ष अद्यापही मोठा असेल. पुढचा बॉल. यावेळेस संपर्क कसा झालाय पाहायचंय. रोहित फक्त बघत राहतील. त्याच्या डोक्यावरनं हा बॉल देखील ओव्हर द बॉल सेट. ओव्हर द लॉंग ऑन. दॅट्स गॉन फॉर मॅसिव्ह हिट. सिक्सर. चेंडू मध्ये आता विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला वेळ जास्त घेऊ नका. रिक्वेस्ट असेल आपल्याला पुन्हा एकदा. आणि गोलंदाजी मार्क वर गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. रफ्तार का सौदागर. आणि इथे त्याच रफ्तारनं पाठवून दिलंय लॉंग ऑन पार. मैदानाचा दुप्पट लांब. ये चक्का नाही अठ्ठाय. जबरदस्त बॅटिंग. तुफानी अंदाजनं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये करण बेडेकर काय ठोकलेत सिक्सर. आणि हा देखील पुन्हा एकदा यावेळेस थेट मुख्य व्यासपीठावरून पाठवला. लॉंग ऑफ रिझन मध्ये APL षटकार.
वैयक्तिक 46 धावा आपण पाहतोय करणच्या 2 बॅटरने 49 बनवल्या, एकानं 47. पण करण अर्धशतक झळकावलंय. बॅटवर करायचे करण. येस, ग्रेट बॅटिंग. वैयक्तिक तब्बल 52 धावांवर बॅटिंग करताना आपण पाहतोय करण बेडेकरला. व्हॉट अ बॅटिंग. आपण पाहतोय 7 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 12 चेंडू मध्ये बनवला त्या 52 धावा करण बेडेकरनं. गरज आता 3 चेंडू सलग 3 षटकार देखील ठोकल्यात करण. व्हॉट अ बॅटिंग. पॉवर हिटिंग. आणि यावेळेस देखील फुलटॉस होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. रोहित तयार. यावेळेस देखील ऑफ केलाय. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. विनायकने कॅच ड्रॉप केलाय. 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावफलक पुढे आता आपण 72 वर. आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7. या षटकातला एक शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रोहित होत आहे. स्टार्स पहिलेच बनवले होते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता करणचा. गरज आहे का, बरोबर प्रश्न विचारला अगदी. डॉट बॉल. ओव्हर झाले पूर्ण आणि 4 ओव्हर नंतर 72 धावा, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. वेळ बघा विनायक. वेळ किती खर्च करतात आपण. बॉल तयार. स्वीप करायचा होता. डॉट बॉल. इझी घेतली की काय. 4-1-4-7 तन्मय पॅकर्स न. रंगनाथ बॉलिंग ट्रॅक वर. डॉट बॉल न सुरुवात. 5 बॉल 3 धावा विजयासाठी समीकरण 5-3. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. दबावाला पुन्हा एकदा 4-1-4-7 तन्मय पॅकर्स वर. यापूर्वी बिंदास मुंडेनं असा सामना रंगवला. शेवटच्या बॉलवरती जरूर चमकार आला, पण इथे मात्र तसे काही चित्र होईल का. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावा. 4 चेंडू 3 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. दीपेशला आता कानमंत्र देऊन आल्यात. पाहूया काय घडतंय. 3 धावांची गरज आहे. 4-3. ओ खोला टाकलाय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केला. स्कोर बरोबर आहे आता. अवघ्या 1 धावेची गरज, पण सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. एका धाव्याची गरज आहे आणि अशा प्रकारे चौका टोकून सामना संपलाय. सामना जिंकलाय 4-1-4-7 तन्मय पॅकर्स न. अभिनंदन. वेल प्लेड बॉयज.